रेकॉर्ड नाही। हे लोक पोलीसवाल्यांना सुद्धा दानदपटी करतात, त्यांना दादागिरी करतात त्यांच्यावर सुद्धा, परंतु अशा लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि त्याच्यानंतर मी शफीभाई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं कोई बात करने को तो नहीं आया, खाली इतना ही बोलूँगा कि मैं पूरी मुसलमान कौम की तरफ से, पूरे समाज की तरफ से, पूरी शिव बिरादरी का जो भी मोर्चा है उसके अंदर जाहिर पाटिंबा घोषित करता हूँ। और ये कहता हूँ कि मुसलमानों को भी ये कहता हूँ कि भाई ये मोर्चा सिर्फ कुरैशी बिरादरी का नहीं है। मॉब लिंचिंग में सिर्फ कुरैशी बिरादरी नहीं मारी गई है, मुसलमान 50% मुसलमान भी मारा गया है। तो तमाम मुसलमान से कहता हूँ कि भाई सामने आकर जुड़े। और मैं यहाँ पे ही मेरी बात ख़त्म करता हूँ। शुक्रिया साहब। त्याच्यानंतर आपल्या पूर्णा शहराचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ठिकाणी विचार व्यक्त करावे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा कांबळे, मंचावर उपस्थित आमचे मौलाना साहेब, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पूर्णा शहराचे माजी नगराध्यक्ष आमचे नेते हाजीभाई कुरैशी, जाकीरभाई कुरैशी, माझे नेते मार्गदर्शक अब्दुल मुजीबभाई, पूर्णा नगरपालिकेचे गटनेते मार्गदर्शक उत्तमभाई खंदारे, दादारावजी पंडित, अखिलभाई, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे साहेब, आमचे MIMचे शफीकभाई, सलीमभाई कुरैशी व सर्व सन्माननीय, आज आपण या ठिकाणी या मूक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी असं आपल्या निदर्शनास येते की या देशामध्ये आपल्या जाणून बुजून मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत आहे। कोणत्या ना कोणत्या कारणाने, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मुस्लिम समाजाचा द्वेष होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो। महाराष्ट्रामध्ये गोवंश बंदी हत्या कायदा आणला, त्या कायद्यानंतर असं झालं की जिथं जिथं गाड्यांमध्ये जनावरं दिसायलेत त्या ठिकाणी जाऊन आताच नमूद केल्याप्रमाणे काही संघटनेचे पदाधिकारी लोक त्या ठिकाणी जाऊन मुस्लिम व्यक्तींना मारहाण करीत आहेत। मला या ठिकाणी आज आवर्जून सांगायचंय की रोप सरनं सांगितल्याप्रमाणे, आमच्या आतिकनं सांगितल्याप्रमाणे यांना अधिकार दिलाय कुणा? आमच्या लोकांवर अन्याय करण्यासाठी, अत्याचार करण्यासाठी यांना परवानगी दिली कुणा? हे तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे। आजच्या या मूक मोर्चा प्रसंगी मला सांगायचंय मित्रांनो, येणारा काळ फार अवघड येणार आहे। कारण या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, पण या देशातील सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी लोक वेगवेगळ्या माध्यमातून संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहात। संविधान बदलणे काही शक्य नाही, पण ते असे नवीन नवीन मायनर ऍक्ट काढून, कायदे काढून आपल्या तुम्हाला आम्हाला या अन्याय करण्याचा जे प्रयत्न चालू आहे ते फक्त आणि फक्त संविधानाला एक
पळवाट म्हणून एक काहीतरी संविधानाच्या विरोधात म्हणून काहीतरी छोटे मोठे कायदे करत आहेत. या देशामध्ये संविधानापेक्षा काहीच महत्व नाहीये. संविधानामुळे हा देश चालू आहे. या राज्यकर्त्यांना हे कधीच लक्षात येणार नाही. आज फक्त मुस्लिम समाजावर किंवा कुरेशी बिरादरीवर जे अन्याय होत नसून सर्व देशातल्या सर्व तळागाळातल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे. पण आज आपल्याला फक्त दाखवायचा प्रयत्न करतात की या देशामध्ये फक्त मुसलमानांसोबतच भांडण आहे, मुस्लिमांचंच भांडण चालू आहे. पण परिस्थिती अशी नाही मित्रांनो. आज ते गोवंश बंदी हत्या कायदा काढून या लोकांवर कुरेशी बिरादरीवर जे अन्याय चालू आहे, अत्याचार चालू आहे, त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं सर्व कुरेशी बिरादरीला व मुस्लिम समाजाला आमचा पाठिंबा आहे असं या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद वकील साहेब. त्याच्यानंतर आपल्या शहराचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. या समारोपीय सभेस अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा कांबळे व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पिचत पडलेला आहे. कुरेशी समाजाबद्दल जे काही घडतंय तर ते कुरेशी समाजाला टार्गेट करण्याच्या भानगडीत मला वाटतं राज्य सरकार शेतकऱ्याची पिळवणूक करते. ज्या शेतकऱ्यांची गुरंढोरं काही कामाला राहत नाहीत अशा शेतकऱ्यांना आपली गुरं विकून, आपली जनावरं विकून पैसा मिळवायचा असतो. तर आज जे कुरेशी समाजानं निर्णय घेतलाय की आम्हाला खरेदीच करायची नाही. बरं, हा निर्णय काय घेतला तर त्यांना काही अमेरिकेनं ज्यांना आतंकवादी घोषित केले अशा संघटना ब्लॅकमेल करतायत. जातपुते और नाम शेरखान असं काम ब्लॅकमेलिंगचं आणि नाव बजरंग दल. मी बजरंग दलाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्हाला पुन्हा अधिकार दिला त्यांचे गुरं पकडायचे, त्यांच्या गाड्या पकडायच्या. तुम्ही का पोलीस आहेत काय? आणि तुम्ही जर असं करणार असतील तर तुमची वाट बहुजन आघाडी सोबत आहे. वंचित बहुजन आघाडी तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी या मुक मोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी पाठिंबा जाहीर करतो. आणि जे शेतकरी पूर्ण तालुक्यातलेच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये ही पकडलंय आणि त्या कुरेशी समाजाचा जे व्यापारी आहे त्याच्यावरच पोलीस स्टेशन मध्ये तिथं मॅनेजमेंट करून काहीतरी म्हणजे देऊनच तिथं म्हणजे नील करावं लागतं. म्हणजे कुरेशी समाजाचा व्यापारी दोन्ही गुण मेला. तर कुरेशी समाजावर जो अन्याय होत आहे तो कुरेशी समाजावरच नाही तर इथल्या शेतकऱ्यावर सुद्धा ही सरकार अन्याय करत आहे. 4 कुरेशी समाजाचे व्यापारी अडचणीत आणण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी जो मेटाकोटीला आलेला आहे, शेतकऱ्याचं हातावरचं पोट आहे, शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना आपले जनावरं अडचणीच्या काळात विकायचे असतात. जे जनावरं आता काहीच कामाचे राहिलेले नाहीत ते विकायचे असतात आणि ह्यांच्या आडमोठ्या धोरणामुळं हे जनावरं विकता येत नाहीत. आज कुरेशी समाजानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो की जनावरं घ्यायचेच नाही. तुम्ही जोपर्यंत हा निर्णय कायम ठेवा, जोपर्यंत सरकार तुमच्या शरण येत नाही, तुमच्या पुढे जोपर्यंत सरकार झुकत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही जनावर विकत घ्यायचं नाही. हा मोर्चा मुकमोर्चा आहे, पण हा मोर्चा मला तर वाटतं शेतकऱ्यांनी काढायला पाहिजे होता. ज्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना हा मोर्चा काढायला पाहिजे होता.
सरकारच्या विरोधात शेतकरी जर आंदोलनास तयार होत असतील तर कुरेशी समाजानं त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि कुरेशी समाज ह्या आंदोलनामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एवढी मी आपलाच खात्री देतो की ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज पडेल त्या वेळेस वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत राहील. हा विषय इथंच नाही तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे सुद्धा आपले कुरेशी समाजाचे बरेच बांधव जाऊन भेटलेले आहेत आणि बाळासाहेबांनी सुद्धा हा विषय मनावर घेतलेला आहे. प्रॉब्लेम तुम्हालाच नाही, तुमच्यापेक्षा प्रॉब्लेम आम्हाला आहे. हा तुम्हाला जे तुम्ही जेवढं खात असतील तेवढं जास्त आम्हाला लागते. हा आणि हे बाळासाहेबाला पण माहित आहे यांच्यापेक्षा जास्त आमच्या समाजाला लागते. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लवकरच राज्यव्यापी हे आंदोलन उभं करतील अशी मला खात्री आहे. म्हणून मी म्हणतो तुम्ही घाबरू नका. मुस्लिम समाजाच्या बांधवांना तुम्ही अजिबात घाबरू नका. कारण ह्या देशातलं एवढं मोठं नेतृत्व जे की पोलिसला सुद्धा पिंजऱ्यात आरोपीच्या पिंजऱ्यात निर्माण करणारा एकच इथं महाराष्ट्रात नेता आहे. त्या नेत्याचं नाव आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये अखंड पोलीस डिपार्टमेंट आरोपीच्या पिंजऱ्यात आणून ठेवले आणि सुप्रीम कोर्टानं परवाच्या दिवशी निर्णय दिला की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकरांना उभं करण्याचं काम मी करतो. तुम्ही हे आंदोलन असं चालू ठेवा म्हणजे तुम्हाला न्याय भेटेल. मी या ठिकाणी माझा पाठिंबा जाहीर करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले ज्वलंत विचार या ठिकाणी आपण मांडलात. खरं शेतकऱ्यांची बाजू आपण या ठिकाणी मांडलेली आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरांचं पालन करणे हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी आमच्या या नेतृत्वास त्यांनी या मोर्चात पाठिंबा दिला पाहिजे होता. ठीक आहे, शेतकरी सोबत आहेत. मी असं गृहीत धरून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये जो काही कथित गोरक्षक दलामार्फत जे आतंक माजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, आम्ही आमच्या निवेदनावर मागणी केलेली आहे. गोमाता ही राष्ट्रीय पशु झालीच पाहिजे जेणेकरून की दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्या गोमातेचा कत्तल होता कामा नये. परंतु भारताची शोकांतिका आहे. गोवा त्यांना तिथं काहीच बंधन नाही. पांडेचेरीला, नागालँडला बिनधास्तपणे गोमातेची हत्या करण्यात येते, परंतु त्यावेळेस तिथं काहीच केलं जात नाही. ही शोकांतिका आहे. आमची मागणी आहे की गोमाता ही राष्ट्रीय पशु झाली पाहिजे जेणेकरून गोमातेचे रक्षण होईल. परंतु गोमातेच्या या गोरक्षकामार्फत अपमान करण्याचं काम या ठिकाणी केलं जातो. ही शोकांतिका आहे. त्याच्यानंतर मी या पूर्णा शहराचे बुलंद आवाज आमचे माजी नगरसेवक दादाराव पंडित यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे. आज या ठिकाणी कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी या मोर्चाच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशदादा, विचार मंचावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी आणि ज्यांचं पारंपरिक वडिलोपार्जित खानदानी व्यवसाय आहे ती कुरेशी समाज, त्याचबरोबर या व्यवसायाला जोडून जो पशुपालक आहे, जो शेतकरी आहे, तोही या विषयाशी जोडलेला गेलेला आहे. कुरेशी समाज जो जनावरं खरेदी करतो, ती जनावरं कुरेशी समाज पाळत नाही. माझ्या माहितीप्रमाणे कुरेशी समाजाकडे जनावरं नाहीत.
जनावरं ही शेतकऱ्याकडे असतात. शेतकरी त्या जनावरांमध्ये जोपर्यंत काम करण्याची शक्ती असते तोपर्यंत त्याच्याकडून काम करून घेतो आणि तो त्याची शक्ती किंवा त्याच्यामध्ये असलेली पॉवर कमी झाल्याच्या नंतर आता फुकटचं कोणी कोणाला खाऊ घालणं झालंय. पहिले गायरान भरपूर होतं, 32-32 फुटाचे धुरे होते, पडीत रान भरपूर होतं आणि त्या निमित्तानं अनेक शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतावर 25-25, 50-50 जनावरं पाळायची. परंतु आता धुरे लहान झाले, जनावरं चारायला जागा राहिली नाही, पाळण्याचा विषय हा कठीण झालाय, कडबा महाग झालाय. त्या जनावराचं करायचं काय? कारण या जनावराला पाळायचं असेल तर 15-20 रुपयाला एक पेंडी झालेली आहे. ती पेंडी त्याला टाकून वर्षभर खाऊ घालून ते मरेपर्यंत जगवायची कॅपॅसिटी शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. त्याला हे शासन जबाबदार आहे. कारण महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, यांनी जो शेतकऱ्यांना संपवण्याचा कार्यक्रम लावलेला आहे त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आणि शेतकरी फक्त आता 2 बैलावर आणि एका गायीवर आणि एका म्हशीवर येऊन ठेपलेला आहे. उर्वरित जनावरं तो व्यापार बाजारात आणतो आणि विकतो. मग ती जनावरं आमचा कुरेशी समाज घेतो. कुरेशी समाजाची चूक काय? तर यांच्याकडून आलेली गुरं घेणे, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचा त्याचा उदरनिर्वाह करणे, त्या जनावरांची विल्हेवाट करून आपला उदरनिर्वाह चालवणे. परंतु 2015ला ज्या कुरेशी समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे त्या पारंपरिक व्यवसायाच्या विरोधामध्ये म्हणजे मराठीत सवत निर्माण केली. मोदी सरकारनं कुरेशीच्या समाजाच्या विरोधात एक सवत निर्माण केली आणि ती सवत म्हणजे बजरंग दल. बजरंग दलासारखे सामाजिक संघटना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्माण झाले आणि त्यांनी त्यांचा धंदा सुरू केला. कुरेशी समाजाला गोवंशबंदी हत्याच्या नावाखाली त्याची जनावरं ओढायची, दाखला दाखवला तरी त्याला मारायचं, कायदेशीररित्या खरेदी केलेलं जनावर आहे म्हणल्यावर त्याच्यावर अन्याय करायचा, त्यानं 50 हजाराला घेतलेलं जनावर हिसकाटून घ्यायचं, त्याच्यावर पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल करायचा. त्या कुरेशी बांधवाची दोन्हीकडून मारल्या गेली. एक तर जनावर नेलं, दुसरे पोलीसवाले त्याची मारतात. पोलीसवाले गुन्ह्यानं बसत नाहीत. गोवंशबंदी हत्याकांडाखाली पोलीसवाले त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे घेतात. घेतलेलं जनावर गेलं, पोलीसवाल्याचे पैसे हात भरावे लागले. केस नको बाबा मी बाहेर राहू दे म्हणून पोलीसवाल्यांना पैसे द्यावे लागले. परंतु हे जनावर अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पकडल्या गेली. युट्यूबला तुम्ही सर्च केली तर ती स्पष्ट आहे की गोवंशबंदी हत्या कायद्याच्या नावाखाली कुरेशी समाजाकडून आलेल्या ट्रक मधली सगळी जनावरं उतरायची, एखाद्या गोशाळेच्या नावाखाली त्या ठिकाणी न्यायची आणि त्या गोशाळेमध्ये 15 दिवसाला जाऊन एखाद्या कार्यकर्त्यानं पाहिलं की आमची जनावरं कुठे आहेत तर ती जनावरं हीच माणसं दुसऱ्या बाजारामध्ये विकून स्वतःचा पोट भरण्याचा धंदा व्यवसाय सुरू केलेला. म्हणून या समाजाच्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सांगू इच्छितो की हा जो 34वा व्यवसाय कुरेशी समाजाच्या बांधवांसोबत सुरू केलेला आहे तो त्वरित थांबवा. जर तुम्ही थांबवला नाही, तुम्ही याच्यावर निर्णय घेतला नाही, तुमच्या बजरंग दल सारख्या संघटनेच्या विरोधामध्ये तुम्ही निर्णय घेतला नाही तर येणारा काळ हिंदू समाजच तुमच्या विरुद्ध हा कायदा बंद करण्याचा निर्णय घेईल. कारण आज कुरेशी समाज मला वाटतं तेवढा बेजार नाही दादा. सगळ्यात जास्त बेजार आहे तो शेतकरी. कारण जनावरं पोसायची कशी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातले व्हिडिओ आज काही व्हिडिओ आले या ठिकाणी 50-50, 100-100, 200-200 एकरच्या 200-200 गुरांचे गोटे
त्या गोठ्यामधले जनावर आज मृत्युमुखी पडलेत. त्या गावांमध्ये त्या गावाच्या बाहेर ती जनावरं फेकली तर दुर्गंधी आणि अनेक रोग होण्याचा संकेत त्या व्हिडिओमधून निर्माण झालेला आहे. त्यामुळं कुरेशी समाजच यामुळे बेजार आहे असं नाही, हिंदू समाज सुद्धा बेजार आहे. हिंदू समाजाला सुद्धा याची झळ पोहोचलेली आहे. विषय एवढाच आहे की जो पारंपरिक व्यवसाय करणारा कुरेशी समाज आहे, आज त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज 1 महिना झालं सगळे मार्केट बंद आहे. परभणीचा बाजार बंद आहे, हिंगोलीचा बाजार बंद आहे, सगळ्या महाराष्ट्रातले बाजार बंद आहेत. या बंद असणाऱ्या बाजारामुळे केवळ मुस्लिम कुरेशी समाजाचं नुकसान नाही, तर त्या बाजारामध्ये येणारे छोटे छोटे व्यावसायिक आहेत. जे कासऱ्याचा व्यवसाय करणारा असेल, जो तिथं एखादं छोटं हॉटेल असेल, असे अनेक व्यवसाय करणारे जी इतर समाजाची सुद्धा माणसं आहेत, त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आहे. सरकार आज हा विषय गांभीर्याने घेत नसेल, सरकारला याच्याबद्दल तीव्रता वाटत नसेल, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा समाज एखाद्या व्यवसायाच्या विरुद्ध स्वतःहून बंड करतो, तेव्हा ते बंड जरी आज शांततेचं वाटलं असलं तरी उद्याचा तो आगडोंबा आहे. आणि तो आगडोंब जर पेटला तर या महाराष्ट्राच्या सरकारला सोळो की पळो करून सोडणार नाही. एवढी गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. कारण गोमाता, आता रोज सरांनी सांगितलं की गोमाता ही राष्ट्रीय प्राणी म्हणून तुम्ही जाहीर करा. गोमातेबद्दल कुणालाही आदर आहे. अनेक कोटी देव तिच्या पोटामध्ये आहेत, तिच्याबद्दल प्रत्येकाला आदर आहे. परंतु तो आदर व्यक्त करत असताना दुसऱ्याच्या कत्तली करू नका, एवढंच लक्षात घ्या. त्या गोमातेच्या नावाखाली तुम्ही चालवलेली तुमची कुरेशीची, हिंदू समाजानं चालवलेली कुरेशीची दुकानं पहिल्यांदा बंद करा. त्यांनी लुटून नेलेला माल बंद करा आणि या समाजाला मोकळं करा आणि यांचा व्यवसाय करण्याला संधी द्या. एवढीच विनंती या विचारमंचावर करतो. आणि यानंतर लक्षात घ्या, या पुढचं जे पाऊल आहे, या पुढचं जे आंदोलन आहे, तर मला वाटतं की हे एका तालुक्यापुरतं आपण आपल्याही समाजानं मर्यादित ठेवलं नाही पाहिजे हे आंदोलन. कारण या संघटनेच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं असेल तर हे आंदोलन राज्य पातळीवर गेलं पाहिजे. आणि राज्य पातळीवर जाऊन, कारण आज इथला कारखाना तुम्ही बघितला, हत्ती कारखाना आपला कुणाचा आहे? मुस्लिम समाजाचा आहे, कुरेशी समाजाचा आहे, हिंदूचा आहे. महाराष्ट्रातले अनेक कत्तलखाने हे हिंदू समाजाचे आहेत. फक्त कुरेशी समाज आणि मुस्लिम समाजाच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे आपले व्यवसाय करत आहेत. तेव्हा मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या सोबत आम्ही सर्वजण एक समाज बांधव म्हणून, समदुःखी म्हणून, तुमच्या आमच्या गरजा या सारख्या समजून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या प्रत्येक लढाईमध्ये सोबत आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही विभागीय मेळावा असेल, एखाद्या राज्यस्तरीय मेळावा असेल, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत राहू आणि या महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला या मागणीच्या संदर्भामध्ये रुकण्यासाठी आपण प्रयत्न करू. एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादाराव साहेब. आपण पूर्ण इतिहास या ठिकाणी या बजरंग दलाचा आणि गोरक्षक दलाचा मांडलेला आहे. आणि सरकार केव्हा जागृत होईल साहेब, तर हे आंदोलन भारतामध्ये झालं पाहिजे. आणि याच्यानंतर नागेश इंगळेजी बोलणे आले. या सर. हॅलो. आजच्या कुरेशी समाजाच्या मूक मोर्चाचं प्रमुख उपस्थिती अध्यक्ष आमचे नेते प्रकाशदादा कांबळे,
पुणेचे माजी नगराध्यक्ष हाजीबाई कुरेशी, पुणेचे माजी उपनगराध्यक्ष मुजीबभाई आणि तसेच आमचे नेते उत्तम भैया खंडारे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, तसेच आमचे नेते दादाराव पंडित, शफीभाई, जाकीरभाई कुरेशी आणि उपस्थित सर्व माझे मित्र, आजच्या कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे, मित्रांनो, किती क्रूर थट्टा चालली आहे म्हणलो सरकारची. अगोदर आम्हाला NRC CAA काय लावून आम्हाला आहे ना बाजूला करण्याचं काम केलेलं आहे. तिथपर्यंत हे थांबले नाहीत, आमच्या व्यवसायावर आलेले आहे ते. पण ह्या सरकारला लक्षात आलं पाहिजे, हे आमचं जे आमच्या गोवंश हत्या बंदीचं तुम्ही जे कायदा केलेला आहे, तुम्ही कायदा केला ना, पण या कायद्यामध्ये शेतकरी मरायलाय. शेतकऱ्याला जेवढा त्रास होत आहे मित्रांनो, शेतकऱ्याला दादाराव पंडित दादा म्हणले की बाबा ज्या वेळेस आहे ना एखादा जनावर मृत्यू पडण्याच्या आहे ना त्याच्यामध्ये येतं तेव्हा ते ना खाटीक समाजानं त्याला विकला घेतो. पण नाही, ज्या वेळेस शेतकरी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात, पण त्याला आहे ना उद्या जर त्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल, त्याला उद्या जर दवाखाना करायचा असेल, तर त्याला आहे ना त्याचे गुरु जनावर विकूनच त्याला आहे ना हा धंदा लग्न करावं लागते. पण यायला वाटत असेल की बाबा हे आमच्या समाजावर अन्याय करून आहे ना आम्हाला आहे ना याच्यामध्ये आणण्याचं काम करत असेल, नाही, पाथरीमध्ये असाच आता हे जे बंद पाडलेलं आहे, जे समाजाच्या वतीनं कुरेशी समाजाच्या वतीनं एक शेतकरी आहे तिथला, ते शेतकरी काय म्हणतो, शेतकऱ्याच्या आहे ना ते दवाखान्यामध्ये परेशान राहतो, त्याला कोणी पैसे देत नाही, सावकार देत नाही, कोणी देत नाही त्याला पैसे, सरकारचे माणसं सुद्धा देत नाहीत. पण ते त्याचे जे 80,000ची जी म्हैस राहती, 80,000ची म्हैस आहे ना प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणतो की बाई माझी जी 80,000ची म्हैस आहे ना घ्या, 50,000ला घ्या, 40,000ला घ्या, 30,000ला घ्या, कोणी घ्यायला तयार होत नसतो. पण हे लक्षात आलं नाही त्या समाज एखाद्या बजरंग दलाच्या माणसाने येऊन घ्यायला पाहिजे, बाबा हे माणूस आहे ना या म्हशीला जर विकला असतं त्यानं त्याच्यावर 2 पैसे आले असते, माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं, या कोणाचं असेल ते दवाखाना चालला असता. पण कोणीच घ्यायला तयार नाही. त्या ठिकाणी तिथं खाटीक समाजच घेत होता. पण त्याला वाटत असेल, त्याच्यामुळे मी सांगत होतो, त्याला वाटत असेल की बाबा याच्यावर कुरेशी समाजाचा अन्याय होत असेल, पण नाही, तुमचे बी अन्याय होत आहे. त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत, आम्ही आज अगोदरपासून तुझ्यासोबत आहेत, आताही बी राहतील आणि समोर पण राहतील. तुम्ही जे काय कुठलाही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहेत, कुरेशी बांधवासोबत, मुस्लिम बांधवासोबत आम्ही. कारण की आपण कुठेही आहे ना, आपल्या शहर असेल, ग्रामीण असेल, कुठेही जिथं कुरेशी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्याच्या बाजूला आमचा बुद्ध समाज राहतो. म्हणजे आपण हे भाऊ आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय नाही, हा आमच्या बौद्ध समाजावर पण अन्याय आहे. आताच आमचे सुनील दादांनी पण सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जसं लागते ना, तुमच्यावर जसं आम्हाला लागतं. सत्यता आहे सुनील दादा, ही सत्यता आहे. कारण की आहे ना हे अर्धा किलो खात असेल पण आपण 1 किलो खातो ना, असं म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं आहे, हे अन्याय कुरेशी समाजावर नाही, हा अन्याय बौद्ध समाजावर पण आहे. आणि त्या शेतकरी बांधवाला जर समजलं नसलं तर आम्ही तुमच्या संघच आहे, काय विषय नाही. मला आयोजकांना 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे ऋण आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. बाजू में याच्यानंतर या ठिकाणी इतरत्र थांबलेले सर्व जे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यावं. त्याच्यानंतर आमच्या पुण्याचे
माजी नगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. कुरेशी समाजाच्या होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाचं रूपांतर या ठिकाणी सभेमध्ये होत आहे. या सभेचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीची बुलंद आवाज आमचे नेते प्रकाशदादा कांबळे, तसेच या विचारमंचावर सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व मुस्लिम बांधवांनो, आपण घंट्यापासून या अन्याय अत्याचाराच्या बद्दल या ठिकाणी बोलत आहोत. बांधवांनो, मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे कि जुर्म सहने वालों से जुर्म करने वालों से जुर्म सहने वाला ज्यादा गुन्हेगार होता है. कारण ज्या वेळेस आपण आपला व्यवसाय करून आपल्याकडे दाखले असतानाही बजरंग दल सारख्या त्या हरामखोरी संघटना जर आपल्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर आपल्याला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. कारण ह्या भारतामध्ये वावरत असताना लोकशाहीच्या माध्यमातून जर त्यानं आपल्याला आरे म्हणलं तर कार्य म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये आपल्याला ठेवावी लागणार आहे. ते मोर्चे, आंदोलन, धरणे ते चालत राहील. पण ज्या वेळेस आमच्या व्यवसायावर हा विषय येतो, आमच्यावर जो आवाज अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्या ठिकाणचे जे पोलीस आहे ते जर बघत असतील तर या लोकशाहीला काय अर्थ आहे. म्हणून आता आपल्याला, तुम्हाला तर सूर्या काय ते हत्यार असतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही. कसं कापल्यानं कुठून काय निघतं हे तुम्हालाच माहित असते. बांधवांनो, घेऊन चालणार नाही. मी या ठिकाणी सांगेल, या लोकांना हे बजरंग दल आहे, बजरंग दलला एक आडनाव द्यावं का ही खुरेशी म्हणून मला असं वाटतं. कारण तुमचा धंदा ते चोरत आहेत. कारण आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त जर कंपन्या असतील तर त्या हिंदू लोकांच्या आहेत. एवढंच नाही, ज्याचं नाव आपण घ्यायला, तोंडातून नाव आपण घ्यायला आपण शर्मतो, आपल्याला लाज वाटते, अशा गृहपालन सुद्धा हे हिंदू लोक करत आहेत. तर मग आपला धंदा चोरून यांचे जे कारखाने आहेत, जे आपलं जे लूट करत आहेत, आपले बैल असतील, आपल्या जे आपण दाखल्यासहित जे खरेदी केलेला असेल ते आपल्याकडून जे लुटत आहेत ते चोर आहेत आणि ते त्यांच्याच कारखान्यामध्ये कमी किमतीमध्ये विकत आहेत. म्हणून तुम्ही जे हे निर्णय घेतला की आता खरेदी विक्री बंदच करायची, कारण आता आपण खरंच त्या 75 वर्षामध्ये आता कोणीच, मला तरी वाटतंय की आता तेवढं काय मागासलेलं राहिलेलं नाही. आपल्याला एकच धंदा नाही, अनेक धंदे आहेत. आपण काय उपाशी मरणार नाही, परंतु एक वेळेस याला दाखवूनच द्यायचं की आपण जर खरेदी विक्री नाही केली तर यांचे कारखाने जर बंद नाही पडले तर मला नाव ठेवा. कारण यांचे कारखाने जर बंद करायचे असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा लागेल आणि हे आंदोलन असंच पेलत ठेवावं लागणार आहे. ते आंदोलन बंद करायचं नाही आणि हार मानायची नाही. आम्ही सर्व बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहोत. एवढंच या ठिकाणी सांगून मी माझे 2 शब्द संपवितो. या ठिकाणी उत्तम भैयाने जे आपले विचार मांडले ते अतिशय रास्त आहेत. याच्यानंतर आपले पूर्णा शहराचे माजी नगरसेवक अब्दुल मुजीब भाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडावे. आदरणीय इस कार्यक्रम के अध्यक्ष प्रकाश कांबळे जी और पूरे मंच पर बहुत ही सभी आजी माजी नगर सेवक उपस्थित है. और अभी संयोजक की तरफ से एक मैसेज आया है कि दादा को बहुत अर्जेंट सा काम है, इसीलिए मैं सबके नाम नहीं लेते हुए आदरणीय विचार मंच और मेरे मुख्य सभी उपस्थित मेरे भाइयों, दोस्तों, सबसे पहले तो
ये मुबारकबाद काम इसको देना चाहिए जिन लोगों ने ये निर्णय लिया, पूरे देशव्यापी पे तो नहीं है लेकिन राज्यव्यापी पे जो निर्णय लिया, ये निर्णय के अंदर में जो बाजार के अंदर में खरीदी फक्त है, इसके अंदर में जो इन्होंने उसके ऊपर बहिष्कार डाला, ये बहिष्कार का मैं स्वागत करता हूं। इसलिए स्वागत करता हूं, देश के अंदर में कानून 1960 में बना, देश में ये कानून 1960 में बना। 1960 से लेकर 2075 तक अगर आपने देखेंगे सफर, तो ये 75 साल में ऐसा कभी नहीं हुआ कि लोगों के जानवर पकड़े गए और लोगों के ऊपर जुल्म हुआ, ऐसा कभी नहीं हुआ। ये शुरुआत हुई 2014 के बाद में। तो गौ रक्षक को क्या 2014 के बाद में इतना याद आई? क्या गौ रक्षक को 2014 के बाद में गौ रक्षक याद आया? इससे पहले क्या उनको गौ रक्षक का उनको मालूम नहीं था? लेकिन दोस्तों, ये सब जो काम चल रहा है, ये काम चलने का कारण ये है, देश के अंदर में जो गुजरात डेवलप मॉडल जो लागू करने का है, उसकी जो क्रोनोलॉजी है, जो क्रोनोलॉजी को समझना पड़ेगा, खास करके मुसलमानों को। ये क्रोनोलॉजी जो चल रही है, ये क्रोनोलॉजी वो है, ये जो अमित शाह ने कहा था और ये जो दोनों ने कहा था, देश के पंतप्रधान ने, मैं ये तुम्हारे सामने जरा उसके बारे में थोड़ा सा विश्लेषण करना चाहता हूँ। सवाल ये नहीं है कि तुमको ये कारोबार से रोकना है, सवाल ये है इस देश के अंदर में इस समाज को, मुसलमान को आर्थिक दृष्टिकोण से कैसा कमजोर करना और उनको अपना गुलाम कैसा बनाना, ये उनका नियोजन। ये नियोजन के अंदर में वो काम करते हैं। उनका ही बड़े बड़े फैक्ट्री इस देश के अंदर में 78% लोग मांस खाने वाले हैं। मांस के कोई ऐसा कमजोर नहीं है देश के अंदर में, सिर्फ 30% लोग नहीं खाते होंगे। और ये मेरा सर्वे नहीं है, देश का सर्वे है। देश के अंदर में 78 लोग इस देश की इस मांस को खाने वाले लोग हैं। और वो लोगों के अंदर में देने वाले को, लेने वाले को क्या एक ही क्या मुसलमान ही खाटी कुरैशी है क्या? हिंदू भी खाटी कुरैशी है। ये आपको जानकारी देने के लिए, हिंदू भी खाटी कुरैशी खाटी का इस देश के अंदर में, लेकिन वो हिंदू होने के नाते उनके ऊपर कोई जुल्म नहीं। तुम मुसलमान होने के नाते तुम पर जुल्म है। दोस्तों, ये तुमको बात समझना पड़ेगा। इस देश के अंदर में मैं ऐसा मानता हूँ, समाज के पास में एक तो सर्वे ऐसा होना चाहिए था अध्यक्ष साहब जी, सर्वे ये होना चाहिए हमारे पास, इसके अंदर में हम बाजार को कितना टर्नओवर करते हैं और कितना लोगों का हमारा टर्नओवर है, एक हमारा सर्वे होना चाहिए। दूसरा सर्वे ये होना चाहिए, ये कार्यक्रम के अंदर में ये धंधे के ऊपर कितने लोग निर्भर करते हैं और कितने लोग का उधर निर्भर होता है, वो कितने लोग पेट भरते हैं, ये हमारा मालूमात होना चाहिए। ये सर्वे के अंदर में हम देश को आर्थिक दृष्टिकोण से कितना मजबूत करते हैं, ये हमको बताना पड़ेगा। हमने नहीं बताया, हम अपने आप पे ले लिए कि हम मार्केट बंद कर देंगे। ठीक है, हमने मार्केट बंद कर दिया। सरकार को ये बात पूछो, जो इस धंधे के अंदर में काम करने वाले लोग हैं, नीचे से लेके ऊपर तक हजारों लोग, ये हजारों लोगों का तुम क्या करने वाले हैं? मैं ऐसी मांग करता हूं आज के इस मुख्य मोर्चे के तरफ से, इस मुख्य मोर्चे के अंदर में, कि जो लोग इसके अंदर में जुड़े हुए हैं वो अपनी यादी करें और कलेक्टर ऑफिस के सामने जाके बोले हमने ये कारोबार बंद करना है, ये कारोबार गलीज कारोबार हमको करना नहीं है। और हम आने वाले समय के अंदर में जितने लोग हमारे बेरोजगार हो गए उनको तुमने हमको नौकरी देना चाहिए, नौकरी की मांग होना चाहिए हमारी। हमको इससे कोई लेना देना नहीं है। अगर इस देश के अंदर में बगैर नौकरी मांगे कि हम हमारा पेट भरते होंगे, हम स्वयं हम हमारा काम करते होंगे, उसके ऊपर तुम लाद के हमारे को कमजोर करने की तुम्हारी ये जो साजिश है, ये साजिश को अगर हमको पर्दाफाश अगर करने का है तो हमको इसका रूपरेखा बदलना पड़ेगा। इसके अंदर में बदलाव ये लाना पड़ेगा कि कल के दिन हम मांगनी ये करें कि ये कारोबारी हम करते नहीं, जो लोग इससे जुड़े हुए हैं वो लोगों को सरकार ने नौकरी देना चाहिए और उनका रहने सहने का, खाने पीने का बंदोबस्त करना चाहिए। इस मोर्चे के माध्यम से मैं सरकार के सामने ये बात रखना चाहता हूँ। दोस्तों, साथ ही साथ ये बात है कि अब अगर इसके अंदर में हमको अगर कोई तकलीफ आती होंगी, कोई समाज का लेना देना नहीं है। इस समाज से कई लोग जुड़े हुए हैं, एक ही मुसलमान नहीं है, कई लोग जुड़े हुए। सवाल ये है कि मुसलमानों को तकलीफ देना, मुसलमानों के साथ में अन्याय अत्याचार करना, इसकी वजह क्या है? इसकी वजह यह है
हम जिसको नेता मानते वो हमारे काम आता नहीं, और जो हमको नहीं नेता मानते वो हम उससे काम लेते। ये हमारी बदनसीबी है। आज अगर इसके अंदर में हम अगर परेशान हैं, हम जिस पार्टी सेक्युलर पार्टी को वोट दिया वो पार्टी का एक नेता तुम्हारे साथ में आने को तैयार नहीं है। इसका कारण क्या है? इसका कारण यह है कि तुम्हारे अंदर में संगठित होके और तुम्हारे वोट का विभाजन होने के कारण ये लोग तुम्हारा फायदा उठाने के चक्कर में दोस्तों, जो तुम्हारा काम करने वाला है, जो तुम्हारे साथ में रहने वाला है, तुमको उसको नेता मानना पड़ेगा। अरे गहरे नत्थु खैरे को नेता मान के कोई उपयोग नहीं है तुम्हारा। बड़े बड़े उनके पोस्टर उनके साथ में लगा देते हो। अरे आज तो तुमने जिसके साथ में काम करते हो, तुमने जिसको वोट दिया वो तो तुम्हारे पास पहले होना चाहिए था, लेकिन तुमसे 3 महीने पहले भाग गया। साथियों, बात यह है कि अगर आपको इस देश के अंदर में रहना होगा तो इस देश के संविधान के साथ में तुमको चलना पड़ेगा, इस देश की संविधान को मानना पड़ेगा। और जिसके देश के संविधान को हम जितना मानते हैं उतना किसी कोई मानता नहीं है। मैं दावे से कहता हूं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें संविधान दिया है, इस संविधान के अंदर में जितने अल्पसंख्यकों को अधिकार है उतने अधिकार कोई समाज को नहीं। इसलिए दोस्तों, ज्यादा वक्त में लेता हूं। कभी अगर अपनी ग्रुप मीटिंग हो गई उससे तफसीलवारी बात करूंगा, लेकिन एक बात जरूर कहता हूं कि कोई बजरंग दल नहीं, कोई दल नहीं, यह है 12 मुंह का सांप। भारतीय जनता पार्टी जो है ये 12 मुखी सांप है। इसके जो भी विंग चलने वाले हैं ये सिर्फ और सिर्फ डसने वाले हैं। ये डसने के सिवा कोई काम नहीं करने वाले हैं। दोस्तों, इनसे आप तवक्को मत रखो कि ये सांप पालने से, दूध पिलाने से तुम्हारा हो जाएगा। ये वक्त आने पर डसने वाले हैं। डसने वालों से सावधान रहो और अपने आप को मजबूत करके इस कार्यक्रम के अंदर में जो नियोजनबद्ध अगर अपना अगर कार्यक्रम चल रहा उसको कामयाब बनाने के लिए सब एक साथ में रहे और सब एक साथ में मिलकर काम करें। मुझे खुश इस बात की है कि इस समाज ने, जमातुल कुरैशी ब्रदर ने, अगर जो आदमी अगर इसके खिलाफ में काम करेगा उसको 25,000 रुपए जुर्माना रखा। दोस्तों, ये कोई छोटी बात नहीं है। इसका अपना खाने पीने का व्यवहार बंद होने के बाद में भी वो अगर इतना सक्षम है कि 25,000 रुपए दे सकता है उस काम को नहीं करने के, जिससे अंदाज ये लग सकता है कि ये कारोबार पे हम डिपेंड नहीं है। लेकिन ये कारोबार पे डिपेंड है तो इसका मतलब ये नहीं है कि तुम हम पर जुल्म करेंगे। हम तुम्हारा जुल्म बर्दाश्त करने के लायक नहीं रहे। अब हम भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान में अधिकार दिया, हमने हमारी बात इसी तरह से लोकशाही मार्ग से, जैसा आज हम धूप में बैठकर हम हमारी बात को सरकार तक बोलने वाले के लिए हमने बना रखा है। इसलिए हम लोकशाही मार्ग से और कॉन्स्टिट्यूशनल मार्ग से अगर हमारा झगड़ा अगर करेंगे तो दोस्तों आने वाले तुम्हारी निश्चित विजय होगी, ऐसा मैं मानता हूँ। किसी भी आदमी ने, किसी भी काम करने वाले ने ये नहीं समझना कि ये मेरा नहीं है, ये तुम्हारा नहीं है, ये कुछ नहीं है। चलते जो आदमी अकेला चला था जानी में मंजिल, मगर लोग आ गए, कारवां बनता गया। कोई डरने की बात नहीं, सब लोग जुड़ेंगे। मगर बात यह है कि अपने अंदर में एकता और अखंडता के साथ में मोर्चे को आगे लेके जाए। संयोजक ने मुझे बोलने को मौका दिया, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। शुक्रिया मुजीब भाई, आपने जो ख्यालात का इजहार किया वाकई तारीफ काबिल है। याच्यानंतर आमचे प्रकाश दादा एक असं नेतृत्व पूर्ण शहराला लाभलेलं आहे। सर्व पूर्ण शहर त्यांच्याकडे आतुरतेने पाहतात। एक बुलंद आवाज आहे आणि त्या बुलंद आवाज हे विकासाच्या दृष्टिकोनातून, समाजावर होण्याच्या अन्यायाच्या दृष्टिकोनातून ते उठवित असतात। म्हणून आज या ठिकाणी त्यांना खूप अर्जंट काम आहे नांदेडला, तरी पण दादा थांबलेत आणि थांबल्यानंतर आज या ठिकाणी ते याच्यानंतरही कार्यक्रम चालूच राहणार। आपला दादा बोलणार आहे, याच्यानंतर वक्ते काही राहिलेत, अभिताभ राहिलेत, अजून काही 4-5 लोक बोलणार आहेत। पहिले आमचे प्रकाश दादा कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी बोलावं। या सभा मंचकावर सन्माननीय आमचे मौलाना आहेत, त्यांची क्षमा मागून मी माझे विचार या ठिकाणी मांडणार आहे। या मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि समाजाच्या जाणीवा ठेवणारे सर्व नेतेगण आणि आम्ही सावलीमध्ये आहोत, आमच्या डोक्यावर सावली आहे आणि आपण सगळे उन्हामध्ये आहोत।
आहेत याचं दुःख आहे. भविष्यामध्ये आम्ही सुद्धा तिथं असलं पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम आपण राबवू. बांधवांनो, या ठिकाणी बोलल्या गेलं कुरेशी ब्रदर्स किंवा कुरेशी समाज, मुस्लिम समाज. मी असं कोणत्याही समाजामध्ये विभागणी करत नाही. हा जो समाज आहे हा एकच समाज आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न सारखेच आहेत असं मानणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळं कुरेशी बांधव जे आहेत त्यांच्या पुरता हा मर्यादित मोर्चा आहे असं मी मानत नाही. हा एकंदरीत मुस्लिम समाजाचा मोर्चा आहे असं मी मानतो. महत्वाच्या प्रश्नावर आपण या ठिकाणी बोलूया, चर्चा करूया. मी अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही, परंतु जे काही मुद्दे मी मांडणार आहे त्या मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या मुद्द्यावर आपण विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपण लढाईला निघालं पाहिजे. जोपर्यंत आम्ही विचार करत नाही, विचारांशी आम्ही जुळत नाही, तोपर्यंत आपण लढाईला निघालो असं होत नाही. माणूस आपलं टार्गेट ठरवतो, आपली जी सीमा आहे ती ठरवतो की मला कुठपर्यंत पळायचंय हे पहिल्यांदा ठरवतो आणि त्याच्यानंतर तो त्या मार्गाने निघतो. आपली काही अशा प्रकारची सीमा ठरलेली आहे का हे मला माहिती नाही. आता कुरेशी ब्रदर्सनी सांगितलं, कुरेशी समाजाच्या वतीनं बोलण्यात आलं की धंद्याच्या संदर्भामध्ये हे जे भाकाड जनावरं आहेत जी तुमच्या आणि आमच्या खुराक बनतात तो धंदा बंद करायचा अशा प्रकारचा एक निर्णय कुरेशी लोकांनी घेतलेला आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी मुस्लिम समाजापैकी सुद्धा अनेक लोक या धंद्यामध्ये पडलेले नाहीत, अनेक लोक मांस खात नाहीत. ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आणून दिली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, जो आरोप आमच्यावर होतो की या देशामधला जो मुस्लिम समाज आहे तो मांस खातो. काय बोलायचं, मटणाचे भाव काय गगनाला स्पर्धा करतायत हे कशामुळं त्याचं जरा थोडंसं विवरण घ्या. ते तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाहीत, ते कुणाच्या घरामध्ये शिजलेलं दिसणार नाही. तुम्ही बारमध्ये जा, तिथं कोण कोण दिसतात ते जरा पहा. तुम्ही धाब्यावर जा, तिथं कोण कोण दिसतात ते पहा. बांधवांनो, कोणत्याही एका समाजाला दोष देण्याचं कारण नाही. अरे मटणाचे भाव तर बामणांनीच वाढवले आणि हे वाढवण्याचा माझा काही आरोप नाही. हा मुजीबभाईंनी सांगितलं की या देशामधले 78 लोक हे मांसाहारी आहेत आणि मग जर भाव वाढत असतील तर त्यामध्ये नवलाची गोष्ट नाही. जी गोष्ट दुर्मिळ असते तिचा भाव वाढत असतो. आता सोन्याचं पहा, सोन्याचा भाव हे टप्प्याटप्प्याने वाढत वाढत लाख रुपयापर्यंत गेलेला आहे. दुर्मिळ आहे. आता दुर्मिळ जर आपण छाटू लागलो, पाहू लागलो, त्याच्या इतिहासामध्ये जाऊ लागलो, ज्यांनी वेद वाचलेले आहेत, ज्यांनी पुराण वाचलेले आहेत, ज्यांनी काही धर्मग्रंथ चाललेले आहेत, जरा चाळून पहा, वाचून पहा. पशूंच्या हत्या कुणी दिल्या जरा पहा एकदाच. अरे तुम्ही पशूंच्या हत्या केलेल्या आहेत.
तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या वेळी तुम्ही त्या पूजा अर्चा करत होत्या त्यावेळी पशूची हत्या तुम्हीच केलेली आहे, ती कुरेशी लोकांनी केलेली नाही. तुमच्यामधलेच लोक कुरेशी झालेले आहे. मटण कापणारा हाच कुरेशी असतो असं अजिबात नाही. आता तर त्यांनी ठरवलंय की आम्ही हा धंदाच करणार नाही. बांधवांनो, धंदा करणार नाही म्हणून जमणार नाही. आपल्याला त्यांना जगवायचंय. त्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. त्या टेस्ट शिवाय त्यांचं जमत नाही. आपला धंदा वेगळा आहे. हे जे चालू आहे हे मुद्दाम चालू आहे. हे जे देशामध्ये पेरायचंय त्यांना, हे मुस्लिम आणि दलितांच्या विरोधामध्ये पेरायचंय. त्यासाठीचे हे सगळे उपद्व्याप आहेत. बांधवांनो, हे समजून घ्या. तुमच्या नाड्या बंद करायच्या. तुम्हाला आर्थिक विवंचनेमध्ये टाकायचंय आणि तुम्ही लाचार झालं पाहिजे अशा प्रकारची वागणूक तुमच्यामध्ये निर्माण करायची. तुम्ही गुलाम झालं पाहिजे अशा प्रकारचं वर्तन तुमच्याकडून व्हावं, ही अपेक्षा आहे राज्यकर्त्यांना. तुम्ही प्रत्येकाच्या समोर असं झुकून आदाब केलं पाहिजे, ही अपेक्षा आहे राज्यकर्त्यांना. म्हणून हे सगळं चालू आहे. बांधवांनो, या देशामध्ये मुस्लिमच कसे देशद्रोही ठरतात, या देशामध्ये जे आरोप होतात ते मुस्लिमांवरच कसे होतात, याही दृष्टीनं आपण विचार करायला सुरुवात केलेली पाहिजे. मुस्लिम देशद्रोही, अरे मुस्लिमांना देशद्रोही ठरवत असताना तुम्ही इतिहासाची पानं चाळा, तुम्हाला कळेल इतिहास काय आहे. ज्यावेळी या देशाचा बंटवारा सुरू झाला, स्वातंत्र्याच्या 14 ऑगस्ट 1947 ला बंटवारा सुरू झाला. त्या अगोदर झालेल्या बैठकांमध्ये या देशातल्या मुस्लिमांना चॉईस होती. काय चॉईस होती? की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय का भारतामध्येच राहायचंय, ही चॉईस होती. आमचे मुस्लिम बांधव पाकिस्तानमध्ये गेले नाहीत, ते भारतामध्ये राहिलेत. या देशावर त्यांचं प्रेम आहे म्हणून ते इथे राहिलेले आहेत. ते भारतीय आहेत, एकनिष्ठ आहेत. त्यांच्यावर शंका घेता? अरे तुमचे लुटारू बगलबच्चे या देशाची संस्कृती सोडून या देशाचा सगळा आर्थिक व्यवहार असे गाठोडे बांधून सगळे निघून गेले. या देशाला भिकारी करण्याचं काम कुणी जर केलं असेल तर याच लोकांनी केलेलं आहे. हेच लोक सगळं करतात आणि आम्हाला मात्र दोष देतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आमचे आतिक भाई सांगत होते, अभ्यासू मुलगा आहे, त्याने सांगितलं की अरे या देशामधले जे कत्तलखाने आहेत ते कुणाचे आहेत, जरा चौकशी करा, जरा तपासा. तुम्हाला दिसेल एकही कत्तलखाना या देशामधला, या राज्यामधला कोणत्याही मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीचा नाही. सगळे कत्तलखाने हिंदूंचे आहेत, हिंदूंचे. जर आम्ही एखादी मागणी केली या देशामध्ये सगळ्या समाजाच्या वतीनं की हे कत्तलखाने बंद करा, मग कसं होईल? मग कसं होईल? अरे तुमचा मांस विक्रीचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा आहे, त्यामध्ये तर आम्ही नाहीत ना. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आम्ही नाहीत. ते सगळे धंदे तुम्ही करतायत. आम्हाला फक्त छळण्याचं काम तुम्ही करत आहात. बांधवांनो, मला सांगायचंय की हा जो बसलेला टरबुजा आहे ना, तो भयंकर खतरनाक माणूस आहे. आमच्या मगरे साहेबांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येनंतर पोलिसांनी मारून त्याची हत्या केली.
त्याच्या हत्येनंतर समाजाच्या वतीनं अनेक नागरिकांच्या वतीनं संवेदनशील लोकांनी त्यामध्ये एकच मुस्लिमांचाच होता किंवा दलितांचा होता, आंबेडकराईत होता असं नव्हे, ज्यांचं संविधानावर प्रेम आहे अशा लोकांनी एकमुखी मागणी परभणीमध्ये केली की त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाला जबाबदार असणारे, हत्येला जबाबदार असणारे जे पोलीस आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. केले नाही, अजूनही झाले नाहीत. आमचे फडणवीस साहेब औरंगाबादचा पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की पोलीस खात्यामध्ये जोपर्यंत असा पक्का रिपोर्ट येत नाही, किमान कच्चा तरी रिपोर्ट येत नाही, कशामुळं दुखापत झाली, कशामुळं काही कापलं, कुणाचं डोकं फुटलं, कुणाचा हात तुटला, त्याचा एक्सरे वगैरे वगैरे सगळं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते गुन्हे दाखल करत नाही. औरंगाबादचा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा परभणी जिल्ह्याच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही आणि मग पर्यायानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ते प्रकरण हायकोर्टामध्ये न्यावं लागलं. औरंगाबादच्या हायकोर्टाने निर्णय दिला की सोमनाथ सूर्यवंशीचा जो खून झालेला आहे त्याला मारल्यामुळं झालेला आहे, अतिमारानं त्याचा खून झालेला आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा फडणवीस साहेबांनी त्याच्या विरोधामध्ये कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्यांनी जे हॉस्पिटलची एक टीम बोलवली डॉक्टरांची आणि त्यांचा रिपोर्ट घेऊन सांगितलं सभागृहामध्ये, विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये सांगितलं की हा जो सोमनाथ सूर्यवंशी आहे तर तो पोलिसांच्या माराने मेला नाही, तर तो अस्थमाच्या रोगाने मेलेला आहे. अस्थमा दम्याचा आजार त्याला होता, त्याच्यामुळं तो मेला. अशा प्रकारची बचावाची बाजू त्यांनी घेतली. बांधवांनो, हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत बाळासाहेब घेऊन गेले आणि सुप्रीम कोर्टाने जे औरंगाबादला हायकोर्टामध्ये निर्णय झाला की पोलिसांवर ज्यांनी मारलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तो निकाल कायम ठेवलाय. तरीही अजून आजपर्यंत, आज तारखेपर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. प्रशासन हुकुमशाहीच्या वृत्तीनं वागतंय, खोटारडेपणानं वागतंय. वरचेही खोटे आणि हे फडणवीसच्या सरकारमधले सुद्धा खोटेच आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. यांचे मंत्री काय काय करतात ते तुम्ही पाहिले. यांचे मंत्री सभागृहामध्ये रम्मी खेळतायत, त्या सभागृहातले लोकच सांगतायत, मी नाही सांगत म्हणतो. हे धंदे करणारे लोक, असं खोटं बोलणारे लोक, त्यांच्याशी आमचा सामना आहे. बांधवांनो, तुम्ही धंदा न करण्याचं ठरवलेलं आहे, परंतु धंदा करत असताना तुम्ही जी जनावरं, जी पशु कापत होते, ती हत्यारं तुमच्याकडे सलामत आहेत, ती सलामत ठेवा. वेळ जर आली आमच्यावर वाईट तऱ्हेनं वागण्याची, तर हे उपयोगामध्ये आपल्याला येईल. ही गोष्ट तुम्ही ध्यानी मनी ठेवली पाहिजे. आपण हे RSS वाले, बजरंग दल वाले या मुठ्ठीभर लोकांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. हे मुठ्ठीभर लोक ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जे आमच्याकडे आता कामामध्ये नाहीत, ही जी अस्त्र जी आहेत हे जर आम्ही पाठीमागं घेऊन पळलो त्यांच्या नुसतं,
तर ते कुठेपर्यंत जातील हे सांगता येईल. तेव्हा भिण्याचं कारण नाही, भिण्याचं कोणतंही कारण नाही. मी तुम्हाला आश्वस्त करतो, ज्यांचे समान प्रश्न आहेत त्या सगळ्या लोकांनी, मग तो दलित असो, तो मुस्लिम असो, तो अल्पसंख्याक असो, या सगळ्यांनी संघटितपणे लढा उभारला पाहिजे. आपले प्रश्न सोडून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासारखं हत्यार दिलेलं आहे. ही जी संविधानाची चाबी आहे, ह्या संविधानाच्या चाबीला, या चाबीनं प्रत्येक कुलूप खुलत असते. त्या चाब्या आपल्याकडे आहेत बांधवांनो, त्या आपल्या बापांनी आपल्याला चाब्या आपल्या हस्तगत केलेल्या आहेत. त्या चाब्या सांभाळून ठेवल्या पाहिजे आणि जेव्हा त्याचा उपयोग करायचा असेल तो केला पाहिजे. आपण या निमित्तानं एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की या राज्यामधलं आणि देशातलं जे सरकार आहे, दोन्हीकडचे हे सरकार आणि चालवणारे यांचे नेते, हे टरबुजाही आणि तिथला तो छोटी दाढी याची कुरवळणारा तोही माणूस, खोटं बोलणारा. किती खोटं बोलणार. 2014च्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की दर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या आम्ही तरुणांना देऊ. दिलेत का? 2014च्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देऊ टाकू. दिलेत का आतापर्यंत? रोजही आमची माणसं जाऊन त्या बँकेचे खेटे खातायत. आज आलेत का? आज पडलेत का? खाते काढायला सांगितले, ते खाते काढायला आमचे 1500 रुपये बँकेमध्ये खर्च झाले. ते खाते काढण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्याच्यासाठी पैसे काही पडले नाहीत. अशी ही खोटारडी माणसं सत्तेमध्ये आहेत. या खोटारड्या माणसांना जोपर्यंत सत्तेपासून आपण दूर फेकत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला काय जो फ्री में मिलता, फुकट में मिलता, उसकी अहमियत नहीं होती, और जो खरीद के लेते उसकी बहुत अहमियत रहती, कीमत होती उसकी. आम्हाला मतदानाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुकट देऊन टाकला, फुकट दिला. त्याची आम्हाला किंमत नाही. त्याची किंमत मतदानाच्या वेळी गलेलट्ट असणारे लोक ती त्याची मताची आमची किंमत करतात. जोपर्यंत मत विकल्या जाईल, जोपर्यंत मताची किंमत होईल, तोपर्यंत अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार तुमच्यावर होतच राहणार. तुम्ही संकल्प केला पाहिजे. अशा प्रकारचं संघटन तुम्ही निर्माण केलं पाहिजे. जे पैसे घेऊन येणार आहे त्याला एक आपटा, त्याला एकदा दाखवा त्याला की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अपमान करणार नाही. अशा प्रकारचा संकल्प करा. दलित आणि मुस्लिम या दोघांचेही प्रश्न सारखेच आहेत. ते दोघांचेही प्रश्न समान तऱ्हेनं हे सुटले पाहिजे. त्या दृष्टीनं आपण संघटित राहून लढलं पाहिजे. केवळ आज काही 100 लोक, 1500 लोक आज या बैठकीला, मूक मोर्चाला या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, एक तारीख आपण देऊया की ज्या तारखेला या मैदानामध्ये कुठेच जागा मिळणार नाही, एवढे लोक आपल्या प्रश्नावर येतील. अशा प्रकारचं ऐलान आपण दोन्ही समाजाच्या वतीनं, अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं आपण करूया. आपली ताकद मोठी आहे, परंतु आम्ही कधी एक दुसऱ्याला भेटत नाही, कधी आम्ही आमच्या प्रश्नावर बोलत नाही, कधी आम्ही नियोजन करत नाही. बांधवांनो, वेळ आलेली आहे.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा, छोट्या छोट्या संस्थांमध्ये सुद्धा आम्ही एकत्रित आलं पाहिजे. आमचं एक दुसऱ्यांचं मत जे आहे हे आपलं मत आहे, तो माझा भाऊ आहे, हे आपण त्याला सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्याच्या धर्माच्या वरचा जर कोणता धर्म असेल, ना मुस्लिम धर्म आहे, ना बौद्ध आहे, ना ख्रिश्चन आहे, ना आणखी कोणते जे धर्म असतील, हे धर्म आपापल्या ठिकाणी आहेत. या धर्मामध्ये नांदणारी सगळी जी माणसं आहेत ही माणुसकीच्या नात्यानं मोठी आहेत. या धर्मापेक्षाही ती मोठी आहेत ती माणसं. ती माणुसकी जपण्याचा आपण प्रयत्न करूया. या पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हाही आपल्या बांधवांवर, मी फक्त मुस्लिम बांधवांवरच म्हणत नाही, आपल्या सगळ्या बांधवांवर जिथे जिथेही अन्याय अत्याचार होण्याचा प्रसंग येईल त्या ठिकाणी आपण सगळेजण संघटित राहून त्याचा मुकाबला करूया. कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती आमच्यावर कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर आपण देण्याची खात्रीनं तुम्हाला सांगतो की तशाच तसं उत्तर देण्याची आपण अशा प्रकारची मूठ बांधूया, संघटित राहूया. अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना संदेश देतो. या ठिकाणी या मोर्चाला मी पाठिंबा देतो. अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. मी पाठिंबा वगैरे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी म्हणत नाही. मी एकच गोष्ट सांगेन की या शहरामध्ये असणारा जो अल्पसंख्य आहे, जो मुस्लिम आहे, जो बौद्ध आहे, जो दलित आहे, हा कोणत्याही परिसरामध्ये राहत असेल त्याला एकत्र करण्याचं काम, त्याला संघटित करण्याचं काम आणि त्याची संघटना बांधण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करूया. त्यासाठी आपण तयार आहात का? एकदा धन्यवाद. आपण या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करूया. मी थोडंसं मला बाहेर जायचं असल्यामुळं पहिल्यांदाच आमच्या हाफिज साहेबांची केली, माफी मागितली. ही सभा चालूच राहील. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण थांबावं. दादा, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहे नव्हे, या पूर्ण शहरासाठी जे प्रेरणा आहे. आणि तुमच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन या ठिकाणी होतात. पुढचंही आंदोलन तुम्हाला घेऊनच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तुमच्याच मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालणार आहेत. दलित मुस्लिम ऐक्य या ठिकाणी आपण निर्माण करू आणि याच्याही पेक्षा एक चांगलं आंदोलन आपण या प्रश्नावर या ठिकाणी करूया. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आपण या महाराष्ट्राची परिस्थिती, या प्रशासनाची परिस्थिती, शासनाची परिस्थिती या ठिकाणी समोर आणलेली आहे. आपलं खूप खूप या ठिकाणी आभार. याच्यानंतर आपली ही सभा या ठिकाणी काही एक अर्धा तास अजून चालेल, कारण की मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि या अनुषंगाने आपलं या ठिकाणी आंदोलन होत आहे. ही खूप जमेची बाब आहे. मित्रांनो, या अण्णाभाऊ साठेंनी आपलेच प्रश्न या ठिकाणी आपल्या लोककथेमधून जनतेसमोर मांडलेले आहेत, शासन दरबारी मांडलेले आहेत. जेव्हा या देश आपला स्वतंत्र झाला होता तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी एक मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी घोषणा दिली होती की ये आजादी झूठी है क्योंकि देश की जनता भूकी है. असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहेत. मी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांतर्फे त्यांच्या जयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर माननीय प्राध्यापक घोळे सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी ठीक आहे. याच्यानंतर आमचे जाकीर भाई मौलाना हे एक समाजामध्ये चांगलं नेतृत्व करतात. मी त्यांना सांगतो की 5 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन व अस्हाबिहि ताहिरीन अम्मा बाद इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। बेशक जिन्होंने कहा हमारा रब अल्लाह है, साबित कदम रहे, उन पर मलाइका नाजिल होते हैं, तो हमारा काम है कि इत्तेहाद और इत्तेफाक से रहे और एक मुश्त रहे और एक अहद कर ले कि भाई हम काम के सदर जो प्रकाश कामरे साहब, हमारे माजी नगर अध्यक्ष साकिब कुरैशी साहब, तमाम मंच के तमाम लोग और हमारे मौलाना अब्दुल रशीद साहब, मुफ्ती साहब, तमाम लोग इस मंच पे बैठे हैं। मैं नाम और इस सामने बैठे हुए तमाम अवाम का मैं शुक्रिया अदा करता हूं कि यहाँ पर बैठे और ये सुन रहे हैं। मेरा बोलना ये है, 5 मिनट मुझे दिया गया है, मेरा बोलना ये है कि ये मैं देख रहा हूं कि तमाम बिरादरान कुरैश महाराष्ट्र लेवल पर ये जो काम किए बंद का और अपने कारोबार को बंद रख के और हुकूमत को बताना ये चाहते हैं कि हुकूमत, ऐ हुकूमत, कि तुम्हारा ये बजरंग दल, आरएसएस और तमाम जो संगठनाएं हैं कि बाजार से जब जानवर निकलता है, गाड़ी में जब जाता है तो बीच में उसको पकड़ा जाता है। ये तमाम की तमाम चीजें आपके सामने रखी गई। लेकिन एक वाकया खामगांव में हुआ, एक वीडियो आया, उनको ये भी नहीं समझ रहा है गाय के नाम पर उस दलित समाज के बच्चे को मारा गया, पीटा गया। वो ये नहीं देख रहे, वो यहां तक कि उसका पैंट खोल कर देख रहे हैं कि ये मुस्लिम है क्या दलित है, तब भी उसको मारा गया। खोलकर देखने के बाद उनके आंखों पर इतना पर्दा पड़ गया कि अल्पसंख्यक के लोगों को इस तरीके से मारा जा रहा है। और अल्पसंख्यक के अंदर जैसा तमाम लोग आते हैं, क्रिश्चियन हैं और तमाम की तमाम लोग मुस्लिम है, यहां तक के वो ये देखना चाहते हैं कि ये मुस्लिम है, लेकिन उसको गाय के नाम पर और उस पर उसको इल्जाम लगाकर उसको मारा जा रहा है। और जब जब रोड पर आने के बाद उसको पकड़ा जाता है, पकड़ के उसको मारा जाता है, हमारे गाड़ियों को लूटा जाता है, पैसा लूटा जाता है, उसको यहां तक कि उसकी जान ली जाती है, लेकिन पुलिस आकर उसका तमाशाई बनती है। एक कठपुतली होकर सामने देखती है कि हमारा कोई पुरसाने हाल नहीं है। मुझे ज्यादा बोलने का वक्त नहीं दिया गया और मेरे बाद भी कुछ उलमाए दीन भी है और कुछ लोग भी है, इसीलिए मैं ये बताना चाहता हूं कि हुकूमत ये चाहती है कि जहां पर मुसलमान का नाम आए उसको बदनाम करो, उसको मारो और पीटो। ये काम उन्होंने एक संगठना को दे दिया गया है और तमाशा देख रही है कि कितनी तकलीफ हो रही है। लेकिन याद रखो, इंसानियत को तकलीफ हो रही है, इंसानों को तकलीफ हो रही है और इंसानियत गारत हो चुकी है। इसीलिए मैंने जो आयत करीमा का शर्फ हासिल किया, साबित कदम रहो और इत्तेहाद और इत्तेफाक से रहो। अगर इत्तेहाद से रहेंगे, महाराष्ट्र क्या पूरे भारत को हम जीत लेंगे और जीत का सहरा तुम्हारे सर पर बांधा जाएगा। आज तो एक राज्य है और तमाम राज्य, भारत के तमाम राज्य एक संगठित हो जाएंगे, इत्तेफाक और इत्तेहाद से रहेंगे और पूरे भारत की जंग हम जीत कर रहेंगे। क्यों? क्या आपको मालूम है, जहां पर जो गाय के नाम पर जो कहा जाता है, लेकिन 10 स्टेट में ये काम जारी है, वहां पर कत्ल खाने जारी है और वहां पर तमाम की तमाम रोजी रोटी के मसले हल है। मैं इससे ज्यादा क्या बोलूं, और यहां पर तो पूरी तशरीह
तमाम लोगों ने की है कि ये जो चीज़ें हैं खाली हमारा बिरादरान कुरैश काट के बदनाम है, लेकिन तमाम की तमाम फ़ायदा वो हिंदू कंपनियों को, जो कंपनियों से गोश्त जाता है और उनको होता है। ये तमाम की तमाम चीज़ें आपके सामने पेश की गई है। अल्लाह तबारक व तआला इस अमल को कायम व दायम रखे और हमारे में इत्तेहाद व इत्तेफाक पैदा करे। शुक्रिया साहब। इसके बाद मैं एक 5 मिनट के लिए हमारे प्राध्यापक घोड़े सर को निवेदन करता हूं कि वो आए और 5 मिनट अपना ख्याल इजहार करें। बहुजन हिताय बहुजन सुखाय, इस प्रकार का मंत्र देने वाले तथागत गौतम बुद्ध 12वीं शताब्दी में जिन्होंने यहाँ की विषम जातियों में जो विषमता दिखाई देती है उसको नष्ट करने के लिए सबसे पहले अंतर्जातीय विवाह की शुरुआत की। ऐसे महात्मा बसवेश्वर जी, पान पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड़, साथे तो चाकी भली पीस खाए संसार कहने वाले संत कबीर जी, जिन्होंने सभी प्रकार की जातियों को अपने साथ लेकर इस महाराष्ट्र में स्वराज्य की निर्मित की। ऐसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव जी फुले, अंबेडकर जी, और आज जिनकी जयंती है वे साहित्य सम्राट अन्ना भाऊ साहब। आपका मकसद क्या है मुझे पता नहीं, मुझे आन वक्त पर यहाँ पर बोलने के लिए कहा गया, इसलिए मैं अन्ना भाऊ जी के बारे में आपको बताना चाहूँगा कि उन्होंने जो साहित्य की निर्मित की, उस साहित्य में उन्होंने किसी भी प्रकार की जाति नहीं दी। जो सबसे निचले स्तर के लोग थे, जो जंगलों में या पहाड़ों में रहते थे, मकड़ी वाला, माकड़ पालने वाला, या अलग अलग प्रकार के जो लोग जिनको कोई पूछता भी नहीं है, उन पे साहित्य लिखने का काम अन्ना भाऊ जी। तो अन्ना भाऊ का जो कार्य है उसमें वे जब देखते हैं कि बंगाल में जो दुर्भिक्ष हो गया था, जिसको देखकर वहाँ के जो साहूकार थे वे आम लोगों को लूटते थे, तो उसके खिलाफ बंगाल की हाक नाम का पोवाड़ा उन्होंने लिखा। यहाँ तक कि रशिया के आदमी के लिए जो युद्ध चल रहा था उसमें स्टालिनग्राड की जो स्थिति थी उसमें वहाँ के आम लोगों ने युद्ध लड़ा था। कहने का तात्पर्य यही है कि हम लोग अगर इकट्ठा हो जाते तो कोई भी युद्ध करना, कोई भी संघर्ष करना आसान है। इसलिए हमें चाहिए कि हम सब प्रकार की जातियाँ वगैरह जो है उसको अपने तक सीमित रखें और सब मिलकर काम करें, और जहाँ पर भी हम पर बुराई हो रही है, जहाँ पर भी हम पर अन्याय अत्याचार हो रहा है, उसके खिलाफ हम लड़े, साथ में लड़े, तो निश्चित ही हमारा जो भी तकलीफ है वो खत्म हो जाएगा। इसलिए इंसानियत को लेकर चलो, धर्म अपनी जगह है और इंसानियत अलग है, तो इंसानियत पर लेकर चलेंगे तो निश्चित ही हमारी भलाई होगी। इतना बोलकर वैसे अन्ना भाऊ के बारे में घंटा भर तक बोला जा सकता है, लेकिन मुझे 5 मिनट का समय दिया गया है, इसलिए मैं अपनी बात यहाँ पर रखता हूँ। मुझे बोलने का जो मौका दिया उसके लिए मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। अब यहाँ पर इस बात का हमको इंतज़ार है, अब कार्यक्रम एक अंतिम टप्पे पे है, एक केवल 10 मिनट यहाँ पर और कार्यक्रम चलेगा, और यहाँ पर अब हमारे साहब भी मौजूद हैं, यहाँ के PI साहब, गोवाड़े साहब भी यहाँ मौजूद है, तहसीलदार के प्रतिनिधि भी यहाँ पर आए हुए हैं। अब 10 मिनट के बाद यहाँ पर हमारे कुरैशी मस्जिद के इमाम साहब हाफिज रशीद साहब से मैं गुजारिश करता हूँ कि वो यहाँ पर आए और अपने ख्यालात का इजहार करें। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल मतीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। शही नशी पर जलवा फरमा तमाम मुअज़्ज़िज़ मेहमानान और इस मुख्य मोर्चा में शामिल होने वाले तमाम दोस्त व अहबाब, बड़ी खुशी की बात है कि आपने अपने ख़यालात का इज़हार करने के लिए और जो जुल्म ज़्यादती आपके ऊपर हो रही है उसको एक जमहूरी अंदाज में हुकूमत तक पहुंचाने के लिए जो पहल की है, मैं तहे दिल से आपके इस पहल का खैर मकदम करता हूं। हज़रात मोहतरम, जैसा कि आप जानते हैं कि 2014 से जो मोदी हुकूमत आई हुई है उन्होंने तरह तरह के जो है हथगंडे बिलखुसूस माइनॉरिटी के ख़िलाफ़ तैयार किए हैं ताकि किसी तरीके से माइनॉरिटी को एक ग़ुलाम बनाया जाए, अल्पसंख्यक को ग़ुलाम बनाया जाए और उन्हें ग़ुलाम बना करके जो है जो जीने का हक़ है इस मुल्क के अंदर उस हक़ को जो है दोबार कर दिया जाए और जो है उनके ऊपर हुकूमत बआसानी की जाए। इस नज़रिए को सामने रखते हुए उन्होंने ये दिन ब दिन नए नए शोशे शुरू किए हैं जो कि हमारे लिए बर्दाश्त करना एक जुल्म को बर्दाश्त करने के बराबर है। जैसा कि मुझसे पेशतर जो है हमारे दादा ने यहाँ पर एक जुमला बोला है कि जुल्म को सहना भी एक जुल्म करने के बराबर है। तो लिहाजा जो हमारे ऊपर जो जुल्म हो रहा है हम देख रहे हैं, सिर्फ मुल्क रियासत महाराष्ट्र ही में नहीं पर पूरे मुल्क के अंदर जो है गौरक्षक ने जो आतंक मचा रखा है, जो दहशतगर्दी मचा रखी है, यकीनन वो काबिल मजम्मत है। हम देख रहे हैं कि उन्होंने इतने बेदर्दी से इंसानों का कत्ल किया है। आपको मालूम होगा कि राजस्थान में कुछ दिनों पहले कुछ लोगों ने जो है जानवरों की खरीदो फरोख्त करने वाले लोगों को इतना पीटा, पीटने के बाद जब वो अधमरा हो गए तो जिस गाड़ी में वो जानवर लाद कर ले जा रहे थे उसी गाड़ी के अंदर जो है उनको रख कर के उस गाड़ी को पेट्रोल समेत जला दिया। उस वक्त में जो है पूरी दुनिया के अंदर जो है हमारे मुल्क के अंदर जो दहशतगर्दी जो मंजर आम पर आ चुकी थी, जो पूरे दुनिया के अंदर जो है हमारे मुल्क के अंदर जो मामलात हो रहे थे उसकी थू हुई, तब भी जो है इस हुकूमत पर बैठे हुए, कुर्सी पर बैठे हुए को शर्म नहीं आई कि हमारे मुल्क के अंदर जो इतना दरिंदा वाला काम हो रहा है और हम इनको सपोर्ट कर रहे हैं। अभी कुछ लोग बार बार ये कह रहे थे कि बजरंग दल जो हमारे ऊपर जुल्म कर रहा है, हम ये खुले अल्फाज में कहना चाहते हैं ये जुल्म का जवाब देना हमें भी आता है। हम बिल्कुल हमारे अंदर हमारे बाजुओं में ताकत अल्लाह ने दी है, हम इस जुल्म का जवाब देते हैं, दे सकते हैं। लेकिन आज जो है हमारे हाथों को अगर किसी ने बांधा है तो वो हुकूमत वक्त ने बांधा है पुलिसों के जरिए। पुलिस वाले जो है आज इन दरिंदों को, इन दहशतगर्दों को जो है पिछला सपोर्ट दे करके इन्हें मजबूत बना रहे हैं और जो है इन्हें मजबूत बना करके जो है इनकी हिम्मत को बढ़ा रहे हैं। अगर यकीन जानिए कि हम इतने अच्छे अंदाज में जानते हैं कि कुरैशी बिरादरी के लोग अच्छे से अच्छे, बड़े से बड़े जानवर को गिराना जानते हैं, तो ये कौन सी खेत की बोली है? इनको तो सफ़े हस्ती से मिटाना इन्हें हमारे बाएं हाथ का खेल है। हम इसको जो है अपने अंदाज में मिटाना जानते हैं, लेकिन आज हुकूमत इनकी पश्तपुनाही कर रही है, इन्हें जो है बैकअप सपोर्ट दे रही है, जिसकी वजह से जो है ये जो चूहे आज शेर बनकर जो हमारे सामने पेश हो रहे हैं। लेकिन हमको जिस दिन सर के ऊपर से पानी जाएगा तो इंशाअल्लाह तबारक व तआला हमारे बाजुओं में कितनी ताकत है और कितनी कुव्वत है ये हम बताएंगे इंशाअल्लाह। अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, दूसरी बात यह है कि इस तरीके का जो जुल्म हो रहा है, जुल्म को सहना जो है हमारे लिए ऐसा ना हो कि हमारी आने वाली नस्ल हमें यह कहे कि हमारे बाप दादाओं ने जुल्म को सहा है, हम भी सहे। लेकिन अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, हम बार बार ये बात कहते हैं कि जो कुछ होता है अच्छाई के लिए होता है और अल्लाह तबारक व तआला जो हालात बनाता है, जो हालात हमारे सामने आते हैं उससे कुछ सीखने की ज़रूरत है। अज़ीज़ान मिल्लत इस्लामी, हमारे बाप दादाओं से जो कारोबार चलता आ रहा है, जो कुरैशी बिरादरान जो कारोबार कर रहे हैं, ये बाप दादाओं से जो सिलसिला ब सिलसिला यहाँ तक आया हुआ है। और जो हमारे बाप दादाओं के हाथ में जो छुरी, सत्तू वगैरह जो था वो हमारे हाथ में आज भी महफूज है। लेकिन मैं आपसे ये कहना चाहूँगा कि अब अपने बच्चों को जो है छुरी सत्तू उस वक्त दो जब जालिम तुम्हारे खिलाफ में जुल्म करे और जुल्म का जवाब देने की नौबत आ जाए, तो इसका इस्तेमाल अच्छी तरीके से करो। वरना अपने ज़िंदगी जीने के लिए जो है छुरी का नहीं कलम का इस्तेमाल करो। इंशाअल्लाह तबारक व तआला हमारे कौम में तब्दीली आएगी।
अब हमने अभी तक लोगों को काट काट करके गोश्त खिलाया है। अब हमारी जो है रिवायत यहाँ से ये होना चाहिए कि अब हम गोश्त के रास्ते को छोड़ करके हमारे बच्चों को भी एक बेहतरीन ऑफिसर बनाएंगे। और जो ऑफिसर जो लोग जो है आज जिस तरीके से इन जो है जालिमों को पश्तपुनाही करके जो है आगे बढ़ा रहे हैं, इंशाअल्लाह तबारक व तआला जब हमारे लोग उस कुर्सी पर बैठेंगे तो जो इंसाफ क्या होता है, तो इंशाअल्लाह हमारे बच्चे बताएंगे कि इंसाफ क्या किया जाता है। आज हमारे साथ में जो नाइंसाफी हो रही है उसकी अहम वजह यह है कि जो कुर्सियां हमारी होनी चाहिए थी, हम जिस पर बैठ करके इंसाफ करना चाहिए था, जालिम लोग उस पर बैठे हुए हैं, जिसकी वजह से उन्हें जुल्म देख करके मजा आ रहा है। अजीजान मिल्लत इस्लामी, कई लोग, सैकड़ों लोग जो है गौकशी के नाम पर मारे गए हैं और जो है हुकूमत वक्त ने उन्हें जो है उन्हें निर्दोष मुक्तता उनकी करवाई है और उनके पीछे जो है आज भी ये लोग लगे हुए हैं। अजीजान मिल्लत इस्लामिया, जो लोग आज जो है सदन में बैठ करके जो कानून बना रहे हैं, तो कानून बनाने से पहले वो बड़ी उसके ऊपर तहकीक करते हैं और वो जानते हैं कि जब ये कानून बनकर मंजर आम पर आएगा तो इसकी मुखालिफत होगी, तो मुखालिफत को जो है दबाने के लिए उसके फेवर के लोगों को तैयार किया जाए। यही मामला हुआ कि CA-NRC का कानून बनाया गया। CA-NRC के खिलाफ में पूरे हिंदुस्तान के अंदर जो है मुसलमानों ने एहतजाज किया, उसके खिलाफ में CA-NRC के फेवर में लोगों को खड़ा किया गया और जो है 20% लोग जिसके कानून की मुखालिफत कर रहे थे, कुछ 80% लोगों में से कुछ लोगों को निकाल करके जो है उनकी मुखालिफत करने पर आमदा किया गया। और मामला यह हुआ कि जहां पर हमारे लोग जो है शांतिपूर्व मार्ग से जो है एहतजाज कर रहे थे, उसको जो वायलेंस में तब्दील किया गया और दिल्ली दंगों में आज भी जो है मुसलमानों को मुलविस करके जो है 5 सालों से उनको सड़ाया गया। ये इसलिए किया गया कि वो हमारे दिलों के अंदर एक डर और खौफ पैदा करना चाहते हैं, हमारे दिलों के अंदर जो है एक डर पैदा करके जो है वो हुकूमत करना चाहते हैं। हमें चाहिए कि हम अपने दिलों से डर को निकाल दें और अल्लाह तबारक व तआला के सुपुर्द अपनी जान को कर दे और जो है फिर उसके बाद जो जालिम हमारे ऊपर जुल्म करने के लिए आएगा, अल्लाह ने जो आपको ताकत दी उसका इस्तेमाल अच्छी तरीके से करें। इंशाअल्लाह तबारक व तआला हालात खुद ब खुद बदल जाएंगे। अल्लाह ने कुरान में फरमाया, जो कौम अपने आप को नहीं बदलती, अल्लाह भी उस कौम की हालत नहीं बदलता। अपने आप को बदलना होगा, इंशाअल्लाह तबारक व तआला हालात जरूर बदल जाएंगे। अल्लाह तबारक व तआला मुझे और आपको कहने सुनने से ज्यादा अमल की तौफीक अता फरमाए और मौला ताला जिस मकसद के लिए हम लोग यहाँ जमा हुए उस मकसद में हम तमाम को कामयाबी और कामरानी अता फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। यहाँ पर सुबह से आप लोग धूप में जमा हुए हैं कि जब तक हम सुनने वाले नहीं बनेंगे, यही मकसद था आज कि सामने लोग कितने जमते, कितने को जस्तजू है और आप लोग धूप में रुके, सुन करके लेने वाले बने। जब तक सुन के लेने वाले नहीं बनेंगे तब तक बात समझने आने वाली नहीं है। इसके पीछे का ये मकसद था। कितने लोगों को हमारे कौम का दर्द है ये यहाँ पर देखने को मिला। इंशाअल्लाह आपके जज्बे को सलाम। आप इतने चिलचिलाती धूप में यहाँ पर आप ठहरे भी हैं और आज यहाँ पर हमारे इमाम साहब ने काफ़ी अच्छी तकरीर की है, सब यहाँ बताया हुआ है और सभी मान्यवर यहाँ पर आए हुए हैं, सबने अपने ख्यालात का इजहार किया। मैं हमारे जितने हमारे नेतागण हैं जो हमारे एक आवाज़ पर यहाँ पर हमेशा मुस्लिम समाज की आवाज़ में आवाज़ मिलाने का काम करते हैं, मैं सभी मेरे भाइयों का, हमारे यहाँ पर जितने हमारे नगर सेवक भाई हैं उसमें हमारे उत्तम दादा खंदारे, दादाराव पंडित, एडवोकेट हर्षवर्धन, एडवोकेट धम्मा जोधरे, एडवोकेट यहाँ पर हमारे घोड़े सर आए हुए हैं, इसी तरह से प्रकाश दादा कामे, ये हमेशा ये टीम हमारे खांधे को खांधा लगा के चलती है और यही प्रेरणा हमको मिलती है कि हमारे पीछे कोई ना कोई है, इसलिए हमारी आवाज़ बुलंद होती है। वैसे हमारे शहर के फिर हमारे माजी नगर जाकिर भाई कुरैशी, माजी नगर अध्यक्ष हमारे हाजी भाई कुरैशी, अब्दुल मुजीब साहब, यहाँ पर हमारे वंचित योजना अघाड़ी के मगरे साहब, नागेश एंगड़े साहब, जितने मान्यवर यहाँ पर आए हुए हैं, हमारे MIM के शफी साहब हमेशा यहाँ पर मौजूद रहते हैं, हमारे मुफ्ती साहब जो आज नहीं बोल पाए, मैंने उनको विनती करा कि मुफ्ती साहब जरा बोलिए, गला में थोड़ी आवाज़ उनके बराबर नहीं है, इसी कारण यहाँ पर वे नहीं बोल सके। इंशाल्लाह उनका भी बहुत सपोर्ट होता है, मुफ्ती साहब का, मुफ्ती बिलाल साहब का, उसका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। हमारे नरवाड़े साहब जो यहाँ पर हमेशा हमारे साथ में रहते हुए हैं, अतीक हमेशा यहाँ पर हमारे साथ में रहता है और यहाँ पर सभी MIM के जो यहाँ पर लोग हैं और यहाँ पर गाजी साहब है और हमारे कमेटी जो हमारी आज नई कमेटी नौजवानी की पूर्णा बिरादरी की बनी हुई है,
इंशाअल्लाह ताला वो बहुत बड़े अच्छे पैमाने पे काम कर रहे हैं। इसमें हमारे शफी भाई सदर है, यहाँ पर हमारे फयाज भाई कुरैशी और यहाँ पर सोहेल हाजी कुरैशी, उसके बाद हमारे रऊफ गफ्फार कुरैशी, उसके बाद जावेद अहमद हुसैन कुरैशी, इब्राहिम इस्माइल कुरैशी, शेख सादिक शेख इब्राहिम कुरैशी, ये सभी मान्यवर यहाँ मौजूद हैं और सभी लोगों ने यहाँ पर अच्छे पैमाने पे काम किया है। उसके बाद आप सभी लोग यहाँ पूरी बिरादरी और हमारे पूरे मुस्लिम भाई जो यहाँ पर इस मोर्चे में कामयाबी उसने दी है और हमारे सभी मस्जिद के जिम्मेदारान सबका मैं यहाँ पर तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। इसी तरह से जब तक हम एक होकर के काम नहीं करेंगे तो कोई भी एक मसला ये है, हमको अब एजुकेशन के लिए सामने आना है, सामाजिक मसलों पे सामने आना है, हमारे शहर के लिए मसले पे आना है। जब तक हम एक जगह पे आकर काम नहीं करेंगे तो काम बनने वाला नहीं है। हम सबको एक होकर के काम करना है, नेक होकर के काम करना है और एक शांति का पैगाम यहाँ पर देना है। इसलिए आप सभी लोगों का यहाँ पर मैं तहे दिल से हमारे बिरादरी की ओर से सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और मैं आपसे आशा व्यक्त करता हूँ इसी तरह से हमारे पास जब हमको आवाज दी आप हमारे साथ में मिलकर के लड़ना, क्योंकि आपसे हमको प्रेरणा मिलती है, हमारे समाज को दशा मिलती है। इसलिए सभी लोगों का मैं फिर एक दिल से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उसी तरह से हमारे इस पूर्णा शहर के पुलिस प्रशासन जो हमारे कर्तव्य दक्ष ऑफिसर श्री गोवाड़े सर, उनका प्रस्ताव जो हमें सरकार किया हुआ है, आज अन्ना भाऊ साठे की जयंती पर हमको परमिशन मिला है, इसलिए मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जितने भी लोगों ने अपना तन मन धन से हमें साथ दिया, मैं सबका ही यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ और तहसील के जो प्रतिनिधि आए हुए हैं और मैं हमारे गोवाड़े साहब से भी विनती करता हूँ कि वो व्यासपीठ पर आए और हमारे इस निवेदन को स्वीकार करें और हमारी आवाज महाराष्ट्र के राज्यपाल, मुख्यमंत्री इन तक पहुंचाएं, देश तक पहुंचाने का काम करें और ऐसे लोगों पर जो जुल्म फैलाने का काम करते हैं उन पे कड़क कार्रवाई करें। जो हमें गोरक्षक के नाम पर हमें यहाँ पर इतना सताया जाता है, रुलाया जाता है, तो मैं उनसे गुजारिश करता हूँ कि ऐसे लोगों को आप कड़ी से कड़ा सजा दे, उनका बिल्कुल यहाँ पर किसी प्रकार का कोई परवाह न करें। मैं यहाँ पर निवेदन पढ़ने के लिए हमारे नरवाड़े साहब यहाँ रहे हुए हैं, उनसे ठीक है साहब से विनती है कि साहब आप लोग आइए, आपने अभी तक सहकार्य करा, इंशाल्लाह अच्छा प्रोग्राम हुआ। आप लोग यहाँ पर और थोड़ा 5 मिनट के अंदर साहब ऊपर आएंगे, सभी मान्यवर यहाँ पर मौजूद है, सबके हाथों से कर कमलों द्वारा यहाँ पर निवेदन दिया जाएगा। हमारी कमेटी के मेंबरान सबसे गुजारिश करता हूँ ऊपर आए और यहाँ पर निवेदन दे। हमारे कमेटी के मेंबरान सब ऊपर आए और सारे लोग साहेब हे निवेदन तुम्हाला आम्ही देत आहोत, हे निवेदन स्वीकार करा आणि शक्यतो शासन दरबारी ही आमचा अन्याय अत्याचार करणारे असे आतंक माजविणारे जे लोक आहे त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि माणुसकी जिवंत राहिली पाहिजे, या पाठीमागचा उद्देश आहे। आपल्याला पुन्हा पुन्हा मी विनंती करतो की आपण हे आमचे भावना तिथं त्या ठिकाणी पोहोचवा आणि माईकद्वारे लोकांना कमिटी सर्व मेंबरवर आलेले आहेत। निवेदन मान्य तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेत, गोवाळे साहेब आहेत, ते निवेदन स्वीकारत आहेत। आपण पुरुष एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार आभार आभार। चलो